नमस्कार सर्वांना. वृषाली किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे कपकेक, आणि ते पण गूळ आणि गव्हाचे पीठ वापरून. आणि खूप काही टाईम आपल्याला त्याच्यासाठी लागणार नाही. फक्त 15 मिनिटात आपले कपकेक बनवून तयार होतात. आता त्यासाठी लागणारे साहित्य आहे, आपण 1 वाटी गूळ घेतला आहे. तो गूळ आपण किसून घेतला आहे. किसून घेतल्यामुळे गूळ हा लवकर मेल्ट होतो. तर त्यासाठी गूळ घेतला. त्याच वाटीने आपण दही घेतला आहे. दही हे जास्त आंबट नको, तर दही त्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात. आता दही आणि त्याच वाटीने आपण दूध घेऊयात आणि सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊ. खूप छान असे कपकेक आपले तयार होतात. ते सर्व साहित्य आपण एकजीव करून घ्यायत. गूळ त्यामध्ये छान असा मेल्ट व्हायला हवा. छान असं मेल्ट करून घेऊयात आपण गुळाला. आणि दहीचे पण जे लम्स आहे ते आपण काढून घेऊयात. बघा बरं, आपले जे साहित्य टाकले होते ते सर्व छान एकजीव झाले आहेत आणि गूळ पण त्यामध्ये छान मिक्स झाला आहे. आता आपण त्यामध्ये त्याच वाटीने तेल ॲड करू. सर्व वाटीचं प्रमाण हे सारखंच ठेवायचं. त्यामध्ये तेल ॲड केलं की ते पण आपण त्यामध्ये सर्व मिक्स करून घेऊ. आता त्यामध्ये तेल पण मिक्स झालं की त्यामध्ये आपण तुम्ही तूप पण वापरू शकता. तेलाच्या ऐवजी ज्यांना तूप वापरायचं आहे तर त्यांनी तूप वापरायचं, पण तुपाची जी कन्सिस्टन्सी ती रवेदार जास्त नको. छान. आता बघा तेल त्यामध्ये आपण मिक्स केलं आहे. आता त्याच वाटीने आता आपण त्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करूयात. गव्हाचं पीठ आपण थोडी मोठी वाटी जी असते त्या मोठ्या वाटीने आपण गव्हाचं पीठ ॲड केलं आहे. ते पण 1 वाटी. ते पण छान त्यामध्ये मिक्स करूयात. बघू शकता तुम्ही पीठ त्यामध्ये छान मिक्स झालं आहे. आपलं जे प्रमाण आहे ते प्रमाण आपण अचूक ठेवायचं, म्हणजे जो केक आपला जो बनतो तो खूप छान तयार होतो. आता मला ते जे बॅटर आहे ते थोडंसं घट्ट वाटतंय, तर त्यामध्ये थोडं 1-2 चमचे अजून मी पाणी ॲड करेल. त्यामध्ये तुम्ही दूध ॲड केलं तरी पण चालू शकतं. थोडंसं पाणी मी त्यामध्ये अजून ॲड केलं आणि छान मिक्स करूयात त्याला. आता यामध्ये थोडी आपण वेलची पावडर ॲड करूयात की त्यामुळे खूप छान अशी चव येईल आपल्या कपकेक्सला. त्याऐवजी तुम्ही व्हॅनिला एसेन्स जरी ॲड केला तरी पण चालू शकतं. तर बघू शकता तुम्ही ते छान मिक्स केलं आहे. कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता. आता त्यामध्ये आपण ॲड करू थोडी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. आणि त्यानंतर बॅटरमध्ये मिक्स करून आपण आप्पे पात्र किंवा त्याला छान असं तेल सर्व लावून घेऊयात आणि आपले आप्पे पात्रामध्ये जे आपण तयार केलेले बॅटर आहे ते त्यामध्ये फिल करायचं आहे. आणि
फिल केल्यानंतर खूप जास्त असं भरायचं नाही, कारण ते आप्पे पात्रामधनं आपण जे केक बनवणार आहोत ते छान फुलतील आणि ते जास्त बाहेर येऊ शकतात. त्यामुळे थोडे कमी प्रमाणातच त्यामध्ये आपण भरायचे आहेत. आता तवा प्रीहीटसाठी ठेवायचा आणि त्यानंतर त्यावर आप्पे पात्र आपण ठेवायचे आहे 10 मिनिटासाठी. तुम्ही बघू शकतात किती छान आपले कप केक बनवून तयार झाले आहेत. आणि टेक्स्चर बघा त्याचं, आणि खूप मऊ आणि खूप सॉफ्ट असे आपले कप केक बनवून तयार होतात आणि खायला पण खूप छान लागतात. एकदा तुम्ही अशा प्रकारे कपकेक नक्की बनवून बघा, तुमच्या मुलांना पण खूप आवडतील. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. अशा नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. बघू शकता तुम्ही किती छान असं आपलं कपकेक्स बनवून तयार झालेले आहेत. त्याच्यावर आपण चॉकलेट सिरप ॲड केलेले आहेत